नमस्कार. नूतन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत मेथीचे थेपले. आता थंडीच्या सीझनमध्ये मेथी खूपच छान मिळते. तर त्यासाठी तुम्ही पराठे करू शकता, मेथीचे थेपले करू शकता, मेथीच्या चिला पण बनवू शकता किंवा मेथीच्या वड्या पण बनवू शकता, मेथीचे भजी वगैरे. तर आज आपण मेथीचे थालीपीठ मेथीचे थेपले करणार आहोत आणि ते पण ज्वारीच्या पिठाचे. तर त्याच्यासाठी मी काय केलं आहे, अर्धा बंच मी मेथी घेतलेली आहे. हे बघा, त्याला स्वच्छ आधी निवडून घेतली आणि त्याची पानं घेतली आहे, देठं नाही घेतली आहे आणि स्वच्छ धुतली 4-5 वेळा. आणि मी अशी हलकीशी चिरून घेतली आहे, एकदम बारीक नाही चिरली आहे, ओबडधोबड अशी हलकी चिरून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये आता आपण ॲड करायचं आहे कोथिंबीर. तुम्हाला जर मिक्स पालेभाज्याचं करायचं असेल ना, त्याचे पालक पण ॲड करू शकता, शेपू ॲड करू शकता. आता मी इथे आलं, लसूण आणि थोडीशी कोथिंबीर, म्हणजे कोथिंबीरचे ते देठ असतात ना, ते देठ टाकलं आणि मिरच्या घेतलेल्या आहेत, त्याची मी पेस्ट केलेली आहे, ती आपण घेऊया. ह्याचा जो तिखटपणा मी ॲड करणार आहे ना, ते फक्त मिरचीचा करणार आहे. ह्याच्यामध्ये मी लाल मसाला अजिबात ॲड करणार नाही आहे. तर त्याप्रमाणे तुम्ही किती तिखट खाता ना, तेवढी तुम्ही मिरची घेऊ शकता. स्वादाप्रमाणे आपण मीठ ॲड करायचं आहे. आणि ह्या थेपल्याला ना छान असा टेस्ट येण्यासाठी आणखी कसुरी मेथी ॲड करायची आहे. आपण ऑलरेडी मेथी ॲड केलेली आहे, पण कसुरी मेथी ॲड केली ना तर आणखी छान सुंदर टेस्ट येतो. आधी ना आपण सगळं हे मिक्स करून घेऊया. आणि थेपल्याला छान असा खमंगपणे येण्यासाठी मी आपले ॲड करते आहे 2-1 चमचे बेसनचं पीठ. 2 चमचे मी बेसन ॲड केलेलं आहे. त्याच्याने काय होतं, मी आपल्या थेपल्याला छान असा खरपूस आणि खमंग होतो. तीळ ॲड करायची आहे, काळी मिरी पावडर, थेपले बनवण्यासाठी मी ज्वारीचं पीठ घेतले आहे. तर मी ज्वारीचं पीठ ॲड करते आहे. तुम्ही मक्याचं किंवा बाजरीचं पण घेऊ शकता. थोडंसं आपण दही ॲड करूया. हळद पावडर थोडीशी मी ॲड केलेली आहे. थोडासा मी गरम मसाला ॲड करते आहे. थोडंसं पाणी ॲड करायचं. आपण भाकरीला कसं पीठ मळतो ना, तसं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. हातावर थोडंसं तेल घेऊन छान असं आपल्याला मळून घ्यायचं आहे. एकदम पण टाईट नाही करायचं आणि एकदम सैल पण नाही ठेवायचं आहे. आपल्याला थापता येईल ना तेवढं आपल्याला ठेवायचं आहे. आता मी हे साईडला ठेवते. आता थेपले करण्यासाठी मी हे प्लॅस्टिकचं पेपर घेतलेलं आहे. तुम्ही बटर पेपर असेल तर बटर पेपर पण घेऊ शकता. स्वच्छ आधी धुवून पुसून घ्यायचं. त्याच्यानंतर काय करायचं, थोडंसं पाणी शिंपडायचं आणि असं व्यवस्थित पुसून घ्यायचं. आता आपल्याला जेवढं थेपला करायचा असेल ना, छोटी साईजचा, मोठी साईजचा, त्याप्रमाणे असा गोळा घ्यायचा. तुम्ही ना ह्याच्याऐवजी पाण्याच्या ऐवजी तेल पण लावू शकता. आणि असं व्यवस्थित असं थापून घ्यायचं. आपण थालीपीठ कसं थापतो त्याप्रमाणे असं थापून घ्यायचं आहे. हा असा थेपला ना माझी आई लहानपणी करायची, मक्याच्या पिठाचा. मस्त 2 ते 3 दिवस आरामात टिकतो. आणि जसं आपण रात्री करून ठेवलं ना आणि दुसऱ्या दिवशी सकाळी चहाबरोबर खायला खूप छान लागतं. पण माझी आई ना मक्याच्या पिठाच्या करायची. मक्याच्या पिठाच्या पण टेस्ट खूप छान लागते. आणि मी तवा तापत ठेवलेला आहे. तव्यावर ना थोडंसं मी तेल ॲड करते आहे. आणि जर असं घ्यायचं आणि छान असं मीडियम टू लो गॅसवरती आपल्याला साईड तेल तूप बटर तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही सोडून छान असं अलटून पलटून मस्तपैकी आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपण हे दुसरं करूया. यावेळी आपण थोडंसं तेल लावूया.
आणि हा थेपल्यांना दह्याबरोबर किंवा कोणत्या पण सॉसबरोबर, चटणीबरोबर खायला खूप छान लागतं. काही नाही तर गरमागरम चहाबरोबर तर खूपच भारी लागतो. तुम्ही कधी जर ट्राय नसेल केला ना तर गरमागरम चहा बनवा आणि असा हा थेपला करा. बाजरीच्या किंवा हे ज्वारी, बाजरी किंवा मक्याच्या पिठाचा असा थेपला करा, मेथी टाकून. जाम भारी लागतं. पातळ पाहिजे तर तुम्ही पातळ पण करू शकता. तुम्हाला तेल, तूप, बटर जे आवडेल ना ते तुम्ही त्याच्या आजूबाजूला सोडून तुम्ही छान असं मस्तपैकी शेकून घ्यायचं. जाम भारी लागतं. चहाबरोबर, गरमागरम चहाबरोबर तर खूपच छान लागतं. तुम्ही नक्की ट्राय करा. पण जर चहाबरोबर नसेल खायचं तर तुम्ही दह्याबरोबर, सॉसबरोबर, चटणीबरोबर, लोणच्याबरोबर, कशाबरोबर खाऊ शकता. नुसतं पण भारी लागतं. पण तुम्ही एकदा ना माझ्या सांगण्यावरून प्लीज तुम्ही चहाबरोबर नक्की ट्राय करा. 2 दिवस आरामात टिकतं हे. आणि लो टू मीडियम गॅसवरती छान असं खरपूस आपल्याला शेकून घ्यायचं आहे. शेकता शेकता सुगंधच एवढा सुंदर येतो आहे ना, सुगंधानेच आपल्याला खायची इच्छा होते. लहानपणी माझी आई करून ठेवायची तर आम्ही ना दुसऱ्या दिवशी छान असं गरमागरम चहाबरोबर खायचो. खूप भारी लागतं. सुगंध बघा खूप छान येतो आहे. आणि हे बघा असं हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे मस्तपैकी. आता मी साईडला ठेवते आहे. थोडंसं आपण परत तेल लावूया आणि हे असं घेऊन ठेवायचं. शेकता शेकता सुगंध एवढा छान येतोय ना फ्रेंड्स, काय सांगू तुम्हाला. जर अशा प्रकारे तुम्ही मेथीचा थेपला कराल ना तर आजूबाजूचे 2 घरं नक्की तुम्हाला विचारायला येतील का काय बनवतायत तुम्ही. एवढा सुंदर सुगंध येतो आहे. तुम्हाला जर आणखी क्रिस्पी कुरकुरीत पाहिजे असेल ना तर वरून आणखी परत थोडंसं तेल टाकून तुम्ही छान असं शेकू शकता. आता याच प्रकारे मी बाकीचे सगळे थेपले करून घेते आहे.